नेहमीप्रमाणे शांत बसणारे आईवडील आजही शांत होते, परंतु अचानक त्यांच्या अंगावर काटे आले आणि डोळ्यातून सुखाचे अश्रू आले. कारण त्यांच्या डोळ्यांनी दूर रस्त्यावर येताना त्यांची लेक बघितली. लेकीला बघताच ज्या वडिलांना काठीशिवाय चालता येत नव्हतं ते वडील आज बिगर काठीचे तिला आणायला गेले होते. मित्रांनो, लेकीचा पॉवर म्हणजे एक दैवी शक्तीच. ती घरी आल्याबरोबर आईवडिलांनी गोड जेवण करायचं ठरवलं आणि जे इतर वेळेस कधी बोलत नव्हते ते आज त्यांचं तोंड बंद होत नव्हतं. कारण त्यांना आनंदच इतका झाला होता लेक आल्याचा. कारण लेक लवकर घरी येत नव्हती आणि तिला आणायला गेलेला भाऊ कधीच तिला घेऊन येत नव्हता. कारण तो निम्म्या रस्त्यातूनच वापस यायचा. कारण सांगायचा की बहीण आपल्या घरी येत नाही आहे. कारण त्याची बायको सांगायची, तू जर तिला आणलं तर मी निघून जाईल. म्हणून तो कधीच तिला आणत नव्हता. परंतु आज लेक स्वतः आली. परंतु लेकीने बोलून दाखवलं नाही की भाऊ मला घ्यायला आलाच नाही. ती लेक आहे, तिनं सगळं तिच्या मनात ठेवलं. मित्रांनो, आज आईवडील इतके आनंदी होते, इतके सुखी होते की त्यांना ते सुख तिचे जन्माच्या वेळी झालं होतं तेच आजही झालं. त्यांना वाटलं लेक आली म्हणजे स्वर्गातून देवदूतच आला की काय. मित्रांनो, त्यांचं सुख हिरावून घ्यायचं काम आजही सुनबाईनेच केलं. ती घरात आल्याबरोबरच सुनबाईने बॅग भरली आणि ती तिच्या माहेरी निघून गेली. मित्रांनो, याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठंच होऊ शकत नाही. घरात आलेल्या लेकीला बघून सुनबाई जर बॅग भरून निघून जाते, त्यांचा आनंद हिरावून घेतल्यासारखाच. परंतु तो आनंद तिथं थांबला नाही. मित्रांनो, आईवडिलांचा आनंद इतका होता की आईवडील सुनबाईला थांब बोलत होते. ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या माहेरी जाताय तिथं तुमच्या भावाच्या बायकोने जर हेच प्रकार केले तर तुमच्या मनाला काय वाटेल? मी तर बोलतो, ज्या घरामध्ये लेक आल्यानंतर घरातली सुनबाई निघून जाते ना, त्या घरातल्या त्या ठिकाणच्या त्या भावाच्या बायकोने देखील हेच प्रकार करायला हवे.